नमस्कार. आर्टिक एज्युकेशनमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. मी राजू सिंह तौर, जीप जालना. आपणासाठी या ठिकाणी एक व्हिडिओ घेऊन आलेला आहोत, जे म्हणजे की आपल्याला पॅट परीक्षा अंतर्गत सोबत शाळेच्या पडताळणीसुद्धा करायची आहे. आणि ही पडताळणी करत असताना आपल्याला कुठली काळजी घ्यायची आहे आणि कशी लॉग इन करायची आहे, तर या संदर्भामधला हा व्हिडिओ आहे. या संबंधीचा अगोदर एक तात्पुरता आपण एक सुरुवातीचं एक पत्र बघूया. या पत्रामध्ये सरळ दिलेलं आहे, 9 एप्रिलचं पत्र आहे. आणि यामध्ये दिलेलं आहे की या ठिकाणी जे अगोदर दिलेलं शाळा भेटीच्या संदर्भामधलं जे पत्र होतं, त्या शाळाच्या तारखामध्ये थोडासा बदल झालेला आहे. या ठिकाणी आपण हे बघू शकता की शाळा भेट आयोजनाबाबत या ठिकाणी दिनांक 11, 15, 26 या कालावधीमध्ये करण्यात येत आहे. अशा पद्धतीनं हे पत्र आहे. या पद्धतीनं आपण आता शाळा भेटी करणार आहोत. शाळा भेटीमध्ये यामध्ये सर्व जिल्ह्यातील सर्व अधिकारी शाळांनी या भेटीच्या दिनांकासहित नियोजन च्या पद्धतीनं जे झालेलं असेल, तर या ठिकाणी जी पडताळणी होणार आहे, तर ते सोबत इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोडून त्यांनी ज्या निवडलेल्या शाळा त्या व्यतिरिक्त ज्या उर्वरित ज्या शाळा आहेत, तर या शाळा वगळून उर्वरित शाळांसाठी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांच्या भेटीचं जे काही नियोजन आहे, तर त्या पद्धतीनं पर्यवेक्षकीय यंत्रणा ज्या शाळा भेटी करताना अधिक संख्या असणाऱ्या जास्तीत जास्त शाळांना भेटीला देण्याचे नियोजन करावे. म्हणजे 60 ज्या विद्यार्थी संख्या आहे त्याच्या अधिकच्या आपण या ठिकाणी ग्राह्य धरू शकतो. या ठिकाणी या पद्धतीनं चाचणी योग्य सुरू असावी. त्या चाचणीला कुठला व्यत्यय येणार नाही. फक्त आपण त्या ठिकाणी किती विद्यार्थी त्या परीक्षेला उपस्थित आहेत त्याचीच फक्त पडताळणी करणार आहोत. या ठिकाणी सर्व शाळांना 100% या ठिकाणी भेटी होईल या पद्धतीचं नियोजन आहे. तर प्रत्यक्ष भेटीच्या वेळी सरळ पोर्टलवर कशी लॉग इन करायची, मुख्याध्यापकांनी कशी लॉग इन करायची, अधिकाऱ्यांनी कशी लॉग इन करायची, प्रशासकीय अधिकारी कसे लॉग इन करू शकतात, त्यांच्या प्रत्येकांच्या लॉग इन दिलेल्या आहेत. तर या लॉग इन ज्या दिलेल्या आहेत, तर या लॉग इनचा वापर करून ते लॉग इन करू शकतात. आता या ठिकाणी आपण पुढे बघणार आहोत ते म्हणजे की ॲपमध्ये आपण जेव्हा लॉग इन करणार आहोत, तर त्यावेळेस आपण कोणती प्रक्रिया पार पडणार आहोत, तर त्या संदर्भामधला आजचा हा व्हिडिओ. चला तर आपण जास्त वेळ घेणार नाही. पुढील आपण ॲपच्या माध्यमातून कशी पडताळणी पूर्ण करायची हे आपण बघणार आहोत. या ठिकाणी आपण गुगल क्रोमवर जाणार आहोत. गुगल क्रोमवर गेल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल आतमध्ये. यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी आपण जेव्हा लॉग इन करणार आहोत, तर त्या ठिकाणी 3.0 किंवा या ठिकाणी आपल्याला जर खाली RT ॲडमिशन फॉर 2026-27 दिसत असेल, तर ही वेबसाईटच आपल्याला क्लिक करायची आहे. कारण काय होतं आहे की 24-25ची सुद्धा लॉग इनला सेपरेट लिंक आहे, तर ती सुद्धा कधी कधी लॉग इन होऊ शकते, ज्याचा आपण अगोदर वापर केलेला आहे. तर या ठिकाणी आपण याला क्लिक करणार आहोत. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सूचनासाठी असा एक मेसेज येईल. काय होतं की बऱ्याच जणाला हे काय करायचं, मी सूचना वाचल्या म्हणून मी क्लिक करतो आहे वारंवार, परंतु ते जातच नाही, असं एखाद्याला प्रश्न पडू शकतो वारंवार क्लिक केल्यानंतर. परंतु तसं न करता हे जे टेक्स्ट आहे, हे टेक्स्टला तुम्ही स्क्रोल करा वरती असं, म्हणजेच ते स्क्रोल होईल, सगळी माहिती येईल. याच्या बाजूला या ठिकाणी इथं जे रेड मार्क दिसतोय त्या ठिकाणी चेकबॉक्स आहे. तर या चेकबॉक्सला आपण क्लिक करणार आहोत. तो ब्ल्यू झाला. या ठिकाणी या पद्धतीनं ओपन. आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की हा मेनू आता असा का दिसतोय, कारण काय झालेलं आहे की ही वेबसाईट किंवा ही जी वेबसाईट आहे, तर ही मोबाईल व्ह्यूला करत असताना आपण आपला जो काही व्ह्यू आहे तर तो खूप मोठा केलेला असू शकतो, म्हणून असा प्रॉब्लेम येतो की यूजर ID आणि पासवर्ड टाकण्यासाठी. परंतु मग या ठिकाणी आपण काय करणार आहोत, अशा ठिकाणी असा पॉपअप काढवण्यासाठी या ठिकाणी 3 डॉट आहेत. या 3 डॉटचा वापर करून आपण त्याचा व्ह्यू कमी करणार आहोत. या ठिकाणी तुम्ही ऑप्शन बघू शकता, झूमचं ऑप्शन आहे बघा. तर या ठिकाणी झूमचं जे ऑप्शन असतं, तर याच्यातलं झूमचं ऑप्शन आपण -+ करू शकतो याच्यामध्ये 75, 100 काय. तर या ठिकाणी आपण ते कमी करून घेऊया, जेणेकरून आपल्याला आतील सगळ्या टॅब दिसतील आणि मग नंतर आपण त्याला लॉग इन करूया. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण त्याचा व्ह्यू कमी केला, तर आता या ठिकाणी आपल्याला पूर्ण इंटरफेस या ठिकाणी आलेला आहे. मग आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, आपला U- नंबर टाकणार आहोत. आपण आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं की ज्या शाळेवर जाणार आहात त्या शाळेचे लॉग इन तुम्ही करून त्या ठिकाणी मुख्याध्यापक लॉग इनमधून त्या शाळेच्या तिथून तुम्ही लॉग इन करू शकता. परंतु या ठिकाणी जर आपण अधिकारी असाल
केंद्रप्रमुख असाल, शिक्षण विस्तार अधिकारी असाल, विस्तार अधिकारी असाल किंवा एज्युकेशन डिपार्टमेंटचे किंवा इतर कुठले डिपार्टमेंटचे अधिकारी असाल, तर ज्याची त्याची लॉग इन जी दिलेली आहे तर तीच लॉग इन तुम्ही करू शकता आणि संबंधित शाळेचा युडायस टाकून त्यामध्ये मग नंतर त्या शाळेला सर्च करून तुम्ही त्याची पडताळणीला पुढं सुरुवात करू शकता. परंतु आता जे इतर कर्मचारी आहेत, अदर कर्मचारी असतील समजा, तर या ठिकाणी हेडमास्टर असतील, कोणी असतील, तर यांनी जर शाळा पडताळणीला गेले तर त्यांनी त्या शाळेची संबंधित शाळेचे युडायस आणि त्या शाळेचा जो पासवर्ड आहे तो वापरायचा आहे. या ठिकाणी आपण त्या शाळेचा एका शाळेचा आपण या ठिकाणी पासवर्ड वापरूया, समजा असं गृहीत धरूया, आणि ही शाळाची लॉग इन त्या शाळेचा ID पासवर्ड वापरून आपण करत आहोत. या ठिकाणी कॅप्चा वगैरे टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं स्वतः संबंधित शिक्षक किंवा मुख्याध्यापक त्या शाळेचा स्वतःहून लॉग इन करून संबंधित पडताळणी करण्यासाठी आलेल्या जे काही कर्मचारी असेल, अधिकारी वर्ग असेल, तर त्यांना त्यांची लॉग इन देऊन ते त्या ठिकाणी ID पासवर्ड देऊन करत. आता या ठिकाणी महत्त्वाची सूचना आहे, ही महत्त्वाची सूचना आपण या ठिकाणी क्लोज करून घेणार आहोत. आता या ठिकाणी आपलं खरं काम इथून पुढे सुरू होणार आहे. या ठिकाणी बघू शकता की आपल्याला महत्त्वाचं टॅब, इतर टॅबची आपण या ठिकाणी माहिती घेणार नाही. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची आहे टॅब, ती म्हणजे अटेंडन्स. याच अटेंडन्सला आपण क्लिक केल्यानंतर अटेंडन्समध्येच हे जो टॅब दिसतो या ठिकाणी तुम्ही बघा, या अटेंडन्समध्ये मार्क स्टुडंट अटेंडन्स याला क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होतो. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की आता या ठिकाणी आपल्या शाळेला आणि पडताळणीला सुरुवात झालेली आहे. त्या अगोदर आपण वर्गामध्ये जाऊन या ठिकाणी आपण वर्गामध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो, ज्या ठिकाणी पडताळणी झाली त्या ठिकाणी सर्व ग्रुपचा फोटो, प्रत्येक वर्गाचे 5 वर्ग असतील 5 वर्गाचे ग्रुप फोटो आपण त्या ठिकाणी बघू शकतो आणि अनुपस्थित विद्यार्थ्याची यादी ही सेपरेट काढून घेऊ शकतो. त्या पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये डाटा भरता येतो. मग आता हा डाटा भरत असताना या ठिकाणी ऑफिसर डेसिग्नेशन जे आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एवढे डेसिग्नेशन ऑफिसर आहे त्याच्यामध्ये, की ज्या ठिकाणी जे पद प्राप्त जे आहेत अधिकारी वर्ग त्यांच्यासाठी एवढे लोक किंवा एवढे अधिकारी या ठिकाणी पडताळणी करू शकतात. आणि यामध्ये करत असताना समजा ऑदर जर असेल, क्लस्टर हेड असेल तर क्लस्टर हेड या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल. आणि या ठिकाणी ऑदरसुद्धा या ठिकाणी सगळ्यात शेवटला आहे. समोर ऑदर डेसिग्नेशनमध्ये समजा हेडमास्टर आहेत, आपण या ठिकाणी हेडमास्टर टाकणार आहोत. डिपार्टमेंट आपण एज्युकेशन निवडलेलं आहे, निवडलेलं म्हणण्यापेक्षा आपण टाईप केलेलं आहे एज्युकेशन. आणि आपलं ऑफिसर नेम जे आहेत तर समजा संबंधित XYZ असेल, ते आपण बनवत असल्यामुळे 10 दाखवत आहे, परंतु ती 11 दिसेल, त्या 11ला आपण क्लिक करून घेणार आहोत. पण या अगोदर तत्पूर्वी आपण 10 सिलेक्ट करू घ्या. या ठिकाणी रिमार्क टाकू शकता, स्टुडंट अटेंडन्स, म्हणजे या ठिकाणी आपण त्याला सेव्ह अँड कंटिन्यू करू शकता. ऑफिसर डिटेल या ठिकाणी सेव्ह झालेली आहे. आता ही ऑफिसर डिटेल सेव्ह झाल्यानंतर भरल्यानंतर या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की दुसरी स्टेप तयार होईल या ठिकाणी. आता ही दुसऱ्या स्टेपपासून विद्यार्थ्याची उपस्थिती आपल्याला कंटिन्यू होणार आहे. आता या ठिकाणी ही उपस्थितीची कंटिन्यू करत असताना यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे, समजा या ठिकाणी तुम्ही केंद्रप्रमुख जर लॉग इन केलेले असेल तर या ठिकाणी तुम्हाला युडायस नंबर वगैरे तुम्हाला टाकायचा आहे स्वतः ज्या शाळेत गेले त्या शाळेचा, आणि तिथून ती सर्च करायची आहे. आणि सर्च केल्यानंतरच मात्र तुम्हाला ती शाळा दिसणार आहे, ओपन होणार आहे. आणि मग तिथून पुढे तुमची बाकीची प्रक्रिया सेम ॲज इट इज असणार आहे. अधिकारी असतील, विस्तार अधिकारी असतील तर त्यांनी याच पद्धतीने तो संबंधित शाळेचा युडायस नंबर टाकून सर्च करायची शाळा, खाली डिटेल येईल आणि तुमचं वैयक्तिक भरायचं आहे आणि सेव्ह कंटिन्यू करायचं आहे. आणि त्याच पद्धतीनं आपण पुढे जात आहोत. आता ही सेकंड स्टेप अशीच ओपन होणार. त्यानंतर आपण आता एक लक्षात घेऊया की या ठिकाणी समजा आपण या ठिकाणी 5 वर्ग आहेत, तर पहिल्या वर्गाला आपण आता भेट देत आहोत किंवा पहिल्या वर्गाची भेट दिलेल्याचा फोटोसुद्धा आपल्याकडे आहे. अनुपस्थित विद्यार्थीसुद्धा आपण काढलेले आहेत, त्यांचा ग्रुप फोटोसुद्धा घेतलेला आहे. एकत्रित त्या ग्रुप फोटोचा सगळ्या वर्गांचा एकत्रित एक PDF 100 MBच्या आतमध्ये आपण ती बनवणार आहोत. आता या ठिकाणी त्या वर्गाला आपण जेव्हा उपस्थिती भरत आहोत तर त्या ठिकाणी एक लक्षात घ्यायचे की त्या ठिकाणी वर्ग किती आहे, त्या वर्गाच्या काही तुकडे आहेत का, आणि मोठे जर वर्ग असतील 11वीचे तर मग त्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रीम असू शकते. आता या ठिकाणी हा सिंगलच वर्ग आहे. आता याला आपण काय करणार आहोत, एक लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक वर्ग जेव्हा उपस्थिती तुम्ही भरणार आहात तर त्यावेळेस वर्ग निवडणे आणि त्याची डिव्हिजन निवडणे कंपल्सरी आहे. आपण डायरेक्टच सेकंड, थर्ड, फोर्थ असं टाकून आपण लोड स्टुडंट करू शकतो, परंतु मग ती डिव्हिजन पुन्हा विचारते की डिव्हिजन टाका. त्यापेक्षा आपण ती काळजी घेऊया. आता या ठिकाणी आपल्याला जो डाटा आहे आपल्याला तो विद्यार्थ्यांचा आता त्या वर्गाचा डाटा लोड करायचा आहे. या ठिकाणी लोड केल्यानंतर आपण आता या ठिकाणी लोड म्हणणार आहोत. लोड केल्यानंतर हे विद्यार्थी ओपन होतील. हे ओपन झालेले विद्यार्थी ऑलरेडी सगळ्यांना प्रेझेंट येणार आहेत. आधार व्हेरीफाईड असतील नसतील ते सगळे आपल्याला त्या ठिकाणी त्याची काही आवश्यकता नाही, परंतु त्या ठिकाणी जेवढे उपलब्ध आहे ऑनलाईन पोर्टलला तर त्यांच्या आपण आता प्रेझेंट ऑप्शन ती टाकणार आहोत. आता एक लक्षात घ्यायचं आहे की शोविंग 1 to 10 10 विद्यार्थी या ठिकाणी दाखवत आहे आणि
पुढे उरलेले उर्वरित विद्यार्थी जे आहे ते या ठिकाणी प्रिव्हियस आणि नेक्स्ट असे करून आपण नेक्स्ट पेजवर सुद्धा करू शकतो. आता समजा पण एक ऑप्शन आहे दुसरं, ते म्हणजे तुम्ही व्ह्यूज निवडू शकता, व्ह्यूज वाढवू शकता. मग आता या ठिकाणी आपण कशी व्ह्यूज वाढवणार, या ठिकाणी आपण म्हणणार आहोत की 50 विद्यार्थी. आता या ठिकाणी तुम्ही बघा ॲट अ टाईम 50 विद्यार्थी ओपन झालेले आहेत. एकाच पेजमध्ये तुम्ही हे विद्यार्थी बघू शकता आणि या विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी करू शकता. आता या ठिकाणी तुम्ही प्रेझेंट ऑप्शन समजा हे 2 विद्यार्थी आपण दाखवलेले आहेत ऑप्शन, या ठिकाणी 2 विद्यार्थी ऑप्शन टाकल्यानंतर याला सबमिट या ठिकाणी आपण म्हणणार आहोत. आता या ठिकाणी जे सबमिट अटेंडन्स जे दाखवत आहे ब्लिंक होत आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला असं येईल सक्सेसफुली की स्टँडर्ड 5th स्टुडंट जे आहेत सक्सेसफुली सबमिट झालेले आहे. ओके. आता या ठिकाणी आपल्याला खाली ऑप्शन येतात व्ह्यू प्रिंट अटेंडन्स कार्ड, आपल्याला आताच नाही करायचं आहे. आणि यानंतर आपल्याला ह्या पद्धतीनं सगळे वर्ग घेऊन समजा तिसरा घेतला, लोड स्टुडंट केले, नंतर त्यांची प्रेझेंट ॲब्सेंटी टाकली, त्यानंतर या ठिकाणी आपण व्ह्यूज केले, या ठिकाणी एकत्रित विद्यार्थी घेतले, 17 पैकी 17 एंट्री घेतल्या, याच्यातलं एक ऑप्शन होता, हा ऑप्शन घेतला. अशा पद्धतीनं आपल्याला सगळे सबमिट करायचे आहे. शेवटी सगळं येणार नाही कारण काही विद्यार्थी राहू शकतात. या ठिकाणी आता 18 विद्यार्थी आहेत, आपण याला 25चे व्ह्यू करूया. या ठिकाणी हा वर्ग पण झालेला आहे आणि 5. आता या ठिकाणी तुम्ही एक लक्षात घ्या, हे सगळे वर्ग करून झाल्यानंतर व्ह्यू प्रिंट अटेंडन्स कार्ड म्हणून या ठिकाणी आलेला आहे, याला आपण क्लिक करणार आहोत. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला ते जो डाटा आहे तो सर्व उपस्थितीचा या ठिकाणी मिळून जाईल. त्यावर एका ठिकाणी मुख्याध्यापकाची सही. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की 1 2 3 आता या ठिकाणी 34चा वर्ग झालेला नाही आहे बघा, सबमिट झालेला नाही आहे, त्याच्यामुळं स्टँडर्ड या ठिकाणी दाखवत आहे आणि VTP नॉट व्हेरीफाईड म्हणून येईल. या ठिकाणी आता टोटल स्टुडंट 69 आहे, प्रेझेंट एवढे आहे आणि ॲब्सेंट एवढे आहे. आता या ठिकाणी 4th स्टँडर्ड या ठिकाणी दाखवत नाही आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकतो की कोणत्या स्टुडंटमधले कोणते विद्यार्थी ॲब्सेंट आहेत. तर या पद्धतीचा आपण याला वरती सगळे वर्ग झाल्यानंतर या ठिकाणी प्रिंट सेव्ह PDF याला प्रिंट करू शकता किंवा सेव्ह करू शकता आणि त्याची PDF प्रिंट. आता या ठिकाणी ऑफिशियल सिग्नेचर आहे त्याच्याचवर आणि एका ठिकाणी आहे हेडमास्टर सिग्नेचर. या ठिकाणी आपण अशी प्रिंट घेऊ शकतो. आता यामध्ये असं ऑप्शन झाल्यानंतर या ठिकाणी आपण त्याला प्रिंट सेव्ह म्हटल्यानंतर सेव्ह होऊन जाते किंवा आपण त्याला त्या प्रिंटच्या हिशोबाने किंवा सेव्हच्या हिशोबाने आपण त्याला सेव्ह ॲज PDF आपण करू शकतो. आता आपण जो डाटा होता खाली तो आपण व्ह्यू केला, व्ह्यू केल्यानंतर प्रिंटसुद्धा काढला. या ठिकाणी कन्फर्मिंग करणार आहोत, प्रोसीड फोटो अपलोड करणार आहोत. हां, तर या ठिकाणी आता एक लक्षात घ्या, याच्यासाठी केलं आहे मी की 34चा वर्ग मुद्दा म्हणून ठेवला आहे. यामध्ये तुमच्याकडे टोटल 87 विद्यार्थी तुम्ही 69 विद्यार्थ्याची हाजरी घेतलेली असं दाखवत आहे. म्हणून या ठिकाणी आपले सगळे वर्ग झाले की नाही ते बघणार आहोत. या ठिकाणी आता आपण 34चा वर्ग घेणार आहोत आणि याला लोड करणार आहोत. आता या ठिकाणी यूज करणार आहोत. या ठिकाणी 18 विद्यार्थी आहेत, तर यांना मात्र आपण सेव्ह करायचं राहिलं, त्या ठिकाणी सेव्ह करणार आहोत. सक्सेसफुली झाले. आता मात्र प्रोसीड फॉर फोटो अपलोड. आता फोटो अपलोड ज्या वर्गाचे घेतलेले आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघा, या ठिकाणी असा फोटो अपलोड होईल. या ठिकाणाहून तुम्हाला व्हेरिफिकेशन डन बाय मी सुद्धा करू शकता किंवा कंप्लिटेड सुद्धा करू शकता. या ठिकाणी कंप्लिटेड बाय HM काय असेल तर EO, डेप्युटी EO, एक्सटेन्शन ऑफिसर असतील, क्लस्टर हेड असेल आणि त्या ठिकाणी चूज फाईल म्हणणार आहोत आपण. आता चूज फाईल केल्यानंतर आपण जे फोटो काढले होते तर ते फोटो आपण काय करणार आहोत, या ठिकाणी त्याची जी PDF फाईल आहे तर या ठिकाणी आपण टाकणार आहोत. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की PDF जे आहे ते मॅक्झिमम 100 MBच्या आतमध्ये असावी आणि मग या ठिकाणी त्याला आपण क्लिक करणार आहोत. हां, तर या ठिकाणी आपण आपल्या या डिव्हाइसमधली समजा एखादी घेऊया आपण. एक या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी PDF अपलोड झालेली आहे. सेव्ह अँड प्रोसीड फॉर OTP व्हेरिफिकेशनला टाकणार आहोत. PDF अपलोडेड अँड रिमार्क सक्सेसफुली म्हणून आलेलं आहे, ओके म्हणणार आहोत. या ठिकाणी मात्र आता जे व्हेरिफिकेशन करणारे अधिकारी आहेत त्या ठिकाणी यांचा मोबाईल नंबर टाकणार आहोत आणि या ठिकाणी त्या मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्याचा OTP या ठिकाणी टाकणार आहोत आणि याला आपण व्हेरीफाय OTP हे आपण करणार आहोत. या ठिकाणी एक लक्षात घ्या, पहिला ऑफिसरचा आपण मोबाईल नंबर टाकणार, त्यानंतर त्यांचा OTP जनरेट करणार, केलेला OTP टाकणार आणि मग नंतर व्हेरीफाय OTP करणार आहोत. असं सक्सेसफुली आपल्याला रिमार्क येईल लास्टला की सबमिटेड सक्सेसफुली म्हणून अटेंडन्स आणि स्कूल कंप्लिटेड या ठिकाणी येऊन जाईल आपल्याला मेसेज. अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या या शाळा, आपल्या या अधिकारी वर्ग जरी असेल तर त्यांच्या लॉगिनमधून अशा पद्धतीनं आपल्याला ही शाळेची पडताळणी करायची आहे. आणि अशा पद्धतीनं थोडक्यामध्ये तुम्हाला माझ्या शब्दामध्ये या ठिकाणी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी जर तुम्ही नवीन असाल या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशा टेक्निकल सहाय्यतासाठी आपल्या ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता. आपल्या खाली व्हॉट्सअपचं लिंक दिलेली आहे, त्या लिंकला तुम्ही क्लिक करून तुमचे प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकता. तर या ठिकाणी तुर्तास एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.